सो हे गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय चॅनल. तर आज आम्ही चाललो आहे फिरायला. तर फिरायचं तर असं अचानकच प्लॅन बनला. मम्मा बोलत होती खूप दिवस की आपण महालक्ष्मी मुंबादेवीला जाऊया. आज आम्ही चाललो आहे महालक्ष्मी मुंबादेवीचं दर्शन करायला. त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे शॉपिंग करायला. तर चला बघूया आपण. त्याच्या घरी तर सगळी तयारी चालू आहे. कसं वाटतंय मम्मी आज एवढ्या दिवसांनी फॅमिली सोबत घेऊन बाहेर? भारी वाटतंय. मला काय काय ठेवते, जे काय खायचंय ते करू शकते मला. बघू असता मम्मा काय मला घेऊन देणार आहे. मला घ्यायच्या तर खूप गोष्टी आहेत तर आहे, पण असं खूप असं क्युरियोसिटी असते की बाबा मला हे पाहिजे ते पाहिजे. तर आता बघूया काय घ्यायचं ते. आधी दर्शन घेणार मस्त पाहिजे. आणि आता तर आम्ही खायला करणार. आता मी खायला चाललोय आणि मम्मीने मला उपाशी ठेवलेला आहे. म्हणजे बाहेर खायचं आणि आता बोलते की खाऊया असंच काहीतरी पार्सल घेऊन नाही. आता आपण जाऊया हॉटेलमध्येच काहीतरी थोडंसं खाऊ घेऊया. तोबा तोबा. काय झालं बाबा तुम्हाला? हा हो, तुम्हाला गरमी होते, ऊन लागते तुम्हाला हॉटेलमध्ये असताना. कॅब तरी काढा आता तरी. नाही काढणार. आम्ही खाऊन झाल्यावरती ना आम्ही ओला बुक केले आणि ओला बुक केल्यानंतर ना 20 मिनिटं आम्ही थांबलो, पण काय ओलावाला आलाच नाही आणि आम्ही कॅन्सल केली ऑन द स्पॉट. मग आम्हाला नंतर मग दुसरी भेटली. त्याच्यानंतर मग आम्ही निघालोय. खूप पेशन्स ठेवले. फायनली आम्ही निघालोय. आणि पप्पा पण काय बोलतात पप्पा तुम्ही? म्हटलं फायनली निघालोय आपण आता. आणि पप्पाने पण तुमच्याकडे पेशन्स किती होते? ठिकाणी पेशन्स ठेवायला सांगितले होते, पण आमच्याकडे काय पेशन्स नाही आमच्याकडे. तरी पण आम्ही पेशन्स ठेवले. आमची मिसेस म्हणत होती माझी बसने जाऊया. 2 बस गेल्या, म्हणजे माझ्या 2 बस गेल्या. पण काय बस पण येऊन गेली आणि काय नाही झालं. तर आता बसच्या नादामध्ये आम्ही नाही सर स्टेशन नादामध्ये 2 बस सोडल्या आम्ही. कारण मला ओलाने यायचं होतं म्हणून. त्याच्यामुळे मी बसनी नाही गेलो. स्वतः मी निघालं. थोडंसं आता बरं वाटतंय. एसी चालू झाली नाही तर एवढं गरमी झाली ना, खूप गरमी आहे बाहेर. सो चला. जे काय आहे ते वन मॅन शो आहे. कोण आहे? कॅशियर आहे, बसली आहे. ही आमची कॅशियर आहे. आणि जे आम्ही कुठे जातो तर हीच कॅश काढत असते. बिकॉज ऑफ जे मालक बसले आहेत. आम्हाला मालकाने सांगितलं की तुम्ही फक्त घेत राहा गोष्टी आणि मी पैसे देत राहील. तर आज काय काय घेऊन देणार आहेस आम्हाला? तुम्हाला जे काय घ्यायचं ते घेऊ शकता. जो करना है खरीद लो, खाओ पिओ भरपेट, बाकी देखिए सब अश्विनी शेठ. सो चला. फायनली आम्ही निघालोय. ड्रायव्हिंग करतोय. तर आम्ही सुमननगरला आलोय आणि आमचा अँग्री इनमॅन पुढे बसला आहे. मस्त आहे. घरातले का दादूस? हाय. त्याला काही इंटरेस्ट नाहीये, फक्त त्याला भांडायचं असतं, बाकी काही नाही. तर चला जाऊ. त्याला नेहमी अशा आरामदायी प्रवास नाही समजत नाही. त्याला नेहमी गर्दीमध्ये जायचं असतं, धक्काबुक्की खात. आणि आमचे प्रिन्सेस आहे बाईक. आमचे प्रिन्सेस आहेत. एसी मध्ये टॅक्सी एसी. डॉटरला खाली मस्त पैकी एन्जॉय करायचं असते एसी. घरातून निघाला स्टेशनला जायचं म्हणजे रिक्षा लागते. हा मॅडम रिक्षाने जातात. काल मला खूप गरम होतं आणि मला ट्रॅव्हलिंग जास्त जमत नाही. असं रश वाले जास्त जमत नाही मला म्हणून.
फर्स्ट टाइम आहे एवढी गर्दी. एवढ्या वर्षात आम्ही पण नेहमी येऊन बाहेरून जाते, पण पहिल्यांदा आतमध्ये येते तर एवढी गर्दी भेटते मला. गर्दी खूप भेटली ना आपल्याला. जबरदस्त गर्दी आहे. आम्ही तर दर्शन आलोय. भेटेल माहिती नाही. आम्ही ते आलोय आता, बट एवढी गर्दी आहे तर मग मम्माने डिसाईड केलं की आपण जाऊया पुढे. बट नको, पप्पा बोलले की राहू दे, आता करूनच जावं. आलं ते दर्शन. आम्ही त्या दर्शन करू. बघू आता किती वेळ लागतोय. चालू केला का व्हिडिओ? चालू केलाय. आता आम्ही खात आहे ताडगोळा. मामा गरमीमध्ये खाता ते थंड असतं म्हणून. पप्पा आमची चल चल चल. वो मीटर से जाएगा नहीं. कल एक आदमी का मोहम्मद अली रोड का 300 रुपया मांगता था. बेचारा फैमिली लेके 1 घंटा से परेशान. मैं मरीन ड्राइव पे. अच्छा. छोरा मारा तो मेरे को बोला काका मोहम्मद अली रोड जाने का. मैं बोला यार अभी तो भीड़ बहुत है उधर. बोला छोड़ दो, बहुत परेशान है. टॅक्सी वाले सब सुनता ही नाही. फायनली आमचं दर्शन झालेलं खूप छान. 2 तास आम्ही लाईनीत उभं होतो, पण वरती जाऊन आम्हाला पप्पांचे फ्रेंड भेटले तर त्यांनी आम्हाला खूप छान दर्शन करून दिलं. आणि मग तिथून आम्ही प्रसाद पण खाल्लं. खूप छान वाटलं प्रसाद खाऊन. पण आता आम्ही चाललो. अन्न प्रसाद आम्ही खाल्लं, ते पण पहिल्यांदा. तर आता आम्ही निघालो मुंबादेवी मंदिरमध्ये दर्शन केलं तिथेही. तर तिथे दर्शन झाल्यानंतर आम्ही शॉपिंग करणार आहे. एवढी गरमी आहे ना, बेफाट बाहेर गरमी आहे. तर आता निघालो. आता बघूया. चिडचिड पण खूप येते गरमीने. कंटिन्यू पाणी, थंड पाणी वगैरे, तर तब्येत खराब होणार एवढं तर शॉर आहे. बघूया आता काय होतं. एक दिन में कुछ भी नहीं हो जाता. प्रैक्टिस करना पड़ेगा जो. ठीक है, छोड़ो. आभार समझ करना पड़ेगा. ओरडा पडला. म्हणजे काय येत नाही शिकायला. एक दिन में सीखोगे क्या आप? हाँ? लेने तो शॉप पे ले लो ना. सो फायनली आमचं दर्शन झालेलं आहे आता इथे पण. आता आम्ही शॉपिंग करायला बघतोय. बघू आता, कारण शॉपिंग करायला तर सगळं मार्केट आता बंद आहे. आणि पप्पा ना तो ओरडा पडला. चला बघूया आता काय घ्यायचं काय समजत नाही, कारण सगळे दुकानच बंद आहे. लाईटिंग पण दिसत नाही. सोन्याचा माता लक्ष्मी. सो आता आम्ही घरी सगळी पोचलो आणि मग फ्रेश झाली मस्त मी थंड थंड पाण्याने. आता सर्दी पण झाली आहे मला बघा. कारण सर्दी झाले, कारण एवढं उन्हामुळे एवढं थंड पाणी पियाले मी. आणि मला एसीची सवय असल्यामुळे मी बाहेर पण जास्त जात नाही, अवॉइडच करते बाहेर जायचं. आणि फॅमिलीसोबत प्लॅन म्हणले की चला जाऊया. आणि असं पण प्लॅन नव्हता बनलेला बाहेर जायचा. मम्मा उठली सकाळी आणि मम्माची सुट्टी होती, तर मम्मा अचानक बोलली की चला जाऊया. आपण असं कुठे गेलो नाही आहे, 1 इयर झालं आहे बाहेर. तर आम्ही असं तर जातो म्हणजे वर्षातून जातो महालक्ष्मी मुंबादेवीला, फॅमिली सगळे आम्ही. तर मग मम्मा बोलली की चला जाऊया, अचानकच म्हणली. मग सो आम्ही गेलो आणि दर्शनला एवढी लाईन होती आणि आम्हाला माहितीच नव्हतं
की आज पाडवा आहे करून. आणि मग बघते ते एवढी मोठी लाईन होती ना. मग आम्ही लाईनीत उभं राहिलो खूप 2 तास, लिटरली 2 तास वेट केला मी. मग त्याच्यानंतर मग दर्शन पण घेतलं. वरती जाऊन पप्पांचे फ्रेंड भेटले, मग त्यांच्यामुळे थोडंसं लवकर झालं दर्शन. आम्ही महाप्रसाद पण आम्ही खाल्लं ते. आणि त्याच्यानंतर मग आम्ही मुंबादेवीला गेलो, तिथेही दर्शन झालं. लवकरचं लवकर केलं दर्शन तिथे पण होती लाईन, पण तिथे लवकरच होत होते, जास्त कोणाला थांबून देत नव्हते. आणि मग तिथून विचार केला मी की शॉपिंगला जायचं आता मी काय काय घेणार. मी लिस्ट करून पूर्ण केलेली की बाबा मला हे घ्यायचं आहे, मला थोडंसं मेकअपचं सामान घ्यायचं आहे, मला कपडे घ्यायचे, ज्वेलरीज घ्यायचे. पण तिथे जाऊन समजलं की माझा पचकावडाच झाला. तिथे जाऊन समजलं की अरे मार्केटच बंद आहे. आणि मग 2 दिवस झालं, म्हणजे सकाळीच फक्त चालू करत होते, त्याच्यानंतर बंद करत होते. मग मला काहीच घ्यायला नाही भेटलं. मग विचार केला की सोड, मग आता बघू, मग खाऊनच घेतो काहीतरी. आणि मग खाल्लं आम्ही आणि मग आलो आम्ही. सो आजचा दिवस मला खूप छान गेला, फॅमिलीसोबत खूप मजा आली. तुम्ही पण जावा तुमच्या फॅमिलीसोबत, असं टाईम स्पेंड, क्वालिटी टाईम स्पेंड असं स्पेंड करत जावा. खूप छान वाटतं आपल्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करून, किती मजा येते. आणि बॉन्ड पण खूप छान असतं फॅमिलीमध्ये, खूपच छान. माझं तर माझ्या मम्मासोबत, माझ्या पप्पासोबत खूप छान बॉन्ड आहे. आणि मम्मा तर माझी बेस्ट फ्रेंडच आहे, सो मला टेन्शनच नाही. त्याच्यानंतर मग काय नाही, पण मला तर खूप थकली आहे मी आता. मग जेवण पण आम्ही बाहेरूनच मागवलं आता मी जेवणार, मी मग झोपणार. सो थँक्यू माझ्या व्लॉग बघण्याबद्दल. सो मला प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. सो चला बाय.